हॅलो माय डिअर शुभम, काय करतोयस? काय नाही, खाली आलोय असंच जरा मैदानात आहे. बोल. आता माझं ऐक. जसं की आपण व्हॅलेंटाईन वीक वाया घालवलेला आहेत ना, आणि व्हॅलेंटाईन डे पण वेस्ट केला. आलाच नाहीत तुम्ही, ऑफिसमध्ये मेला होतात ना, तर आता माझं ऐकायचं हा, ऐकव. न रिझन देता. अरे हा, बोल ना. तर मी असं प्लॅन केलं आहे, उद्या संडे आहे, ऑफिस नसणार, तर आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकत्र राहायचं आहे. संध्याकाळचं डिनर पण प्लॅन केला आहे, सगळी बुकिंग पण झालेली आहे आणि आपण सोबतच असणार. मला कुठला रिझन नकोय. रिझन द्यायचा आहे तर ब्रेकअपचा दे. ऐक ऐक, मी काय बोलतो, तू एवढी प्लॅनिंग कोणाला पहिला माझं ऐक. उद्या संडे आहे तर संडे नॉर्मल. उद्या इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि आमचं पहिलंच माझ्या मित्रांसोबत ठरलंय, डन झालंय. त्यामुळे तू हे आपण नंतर करूया, समजलं. आणि ब्रेकअपचे रिझन ते म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टीवर ब्रेकअप. मॅच आहे पहिली. आमचं सगळं झालंय. आम्हाला प्रोग्राम सगळा फिक्स आहे. मी आता ऑलरेडी त्या झोन मध्ये आहे. वाटलं सर अजून बोलले कसे नाही. एक काम कर, तुझं आयुष्य आहे ना त्या क्रिकेटमध्ये घालव आणि त्या मित्रांमध्येच घालव. एक काम कर ना, माझ्याशी का त्या क्रिकेटची आणि मित्रांशीच लग्न कर ना, माझ्याशी तर करू नकोस, कारण की तुला माझ्यात तर काहीच रस नाहीये. रस नाही, तू काय ज्यूस आहे काय? रस 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 काय? हे काय लावलंय काय? लहान ते रे लहान तू यार. तू बघ, माझं मी आहे ना, आता मला हे ना भांडायचं नाहीये. तू एक काम कर, डायरेक्ट परवा बोलू आपण. उद्या मॅच झाली ना की परवा बोलूया. आता काय, आता जरा तयारी. उद्या फुल जंगी आहे, जंगी. आता नको, उद्या कर. उद्या नाही, सॉरी, परवा. ठेव. चल बाय, चल.